तुम्हाला माहीत आहे का, इसवी सन 1674चा काळ होता. विजापूरचा सरदार बहलोल खान स्वराज्यावर चालून आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापरावांना आज्ञा दिली की बहलोल खानाचा कायमचा बंदोबस्त करा. प्रतापरावांनी गनिमी काव्यानं बहलोल खानाला चहूबाजूंनी घेरले. खान कचाट्यात सापडला आणि त्याने प्रतापरावांकडे जीवदानाची याचना केली. पुन्हा कधीही स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही अशी शपथ त्याने घेतली. दयाळू प्रतापरावांनी त्याला जिवंत सोडून दिले. जेव्हा ही बातमी महाराजांना समजली तेव्हा ते अत्यंत संतापले, कारण त्यांना माहीत होते की बहलोल खान विश्वासघाती आहे. महाराजांनी प्रतापरावांना एक कडक पत्र पाठवले. त्यात लिहिले होते की बहलोल खानास गर्दीस मिळवून मगच आम्हास तोंड दाखविणे, तोवर आम्हाला तोंड न दाखविणे. आपल्या राजाने आपल्याला तोंड दाखवू नका असे म्हणावे हे प्रतापरावांच्या जिव्हारी लागले. त्यांचा स्वाभिमान जागा झाला. त्यांनी ठरवले की आता बहलोल खानचा खात्मा केल्याशिवाय राजांना भेटायचे नाही. प्रतापराव बहलोल खानच्या शोधात निघाले. कोल्हापूर जवळच्या नेसरी भागात खान 15 ते 20 हजार सैन्यासह तळ ठोकून होता. प्रतापराव आपल्या मुख्य फौजेची वाट पाहत थांबले होते, पण अचानक त्यांना बातमी मिळाली की खान जवळच आहे. रागाच्या भरात आणि ईर्षेपोटी प्रतापरावांना राहवले नाही. त्यांच्यासोबत त्यावेळी फक्त 6 सरदार होते. समोर हजारोंचे सैन्य आणि हे फक्त 7. मागे फिरायचे नाही हाच विचार त्यांच्या मनात होता. वेडात मनाठे वीर दौडले 7. प्रतापरावांनी आपल्या घोड्याला टाच मारली आणि हर हर महादेवच्या गर्जनेत ते शत्रूच्या अथांग सैन्यावर तुटून पडले. त्यांच्यासोबत 7 वीर होते. 1 प्रतापराव गुजर, 2 विसाजी बल्लाळ, 3 दिपोजी लाऊतराव, 4 विठ्ठल पिलाजी अत्रे, 5 कृष्णाजी भास्कर, 6 सिद्धी हिलाल आणि 7 विठोजी शिंदे. या 7 वाघांनी हजारोंच्या सैन्यात घुसून रक्ताची होळी खेळली. ही लढाई नसून ते एक आत्मबलिदान होते. शत्रूच्या तलवारींच्या वारांनी त्यांचे शरीर छिन्न विच्छिन्न झाले, पण त्यांनी माघार घेतली नाही. अखेर हे 7ही वीर धारातीर्थी पडले. प्रतापरावांनी दिलेला शब्द पाळला होता, पण त्यासाठी त्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली होती. जेव्हा ही बातमी महाराजांना समजली तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आले. मग महाराज म्हणाले, स्वराज्याचा एक वीर योद्धा हरपला. असे होते स्वराज्याचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर. हा फक्त इतिहास नाही, हा आहे स्वाभिमान. पुढील भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय भवानी.